नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त टेट एक्झाम बद्दल बोलणार आहोत। म्हणजे जी काही आता आगामी काळामध्ये टेट एक्झाम म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे, त्या संदर्भात जे काही प्रश्न पडलेले आहेत त्या सर्व प्रश्नांबाबत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। आता जे काही सामान्य प्रश्न आहेत की जवळजवळ सर्वांनाच पडलेले आहेत, आपण त्या प्रश्नांबद्दल चर्चा करणार आहोत। आता हे चर्चा करण्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न पडला असेल, टीईटीचा रिझल्ट लागला नाही, टेटचं आणखीन काही खरं नाही, टेट एक्झाम होणे शक्य नाही, ते ह्याच्या इलेक्शनच्या जवळजवळ होईल, असं जर ह्या मानसिकतेने तुम्ही चालणार असाल तर तुम्ही तसंच चला। टेट एक्झाम होणार आहे म्हणजे होणार आहे। आता बाकी तुम्हाला काय करायचे ते तुमचं तुम्ही ठरवा। आता जे काही सर्वसामान्य प्रश्न पडलेले आहेत ते अगोदर मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर आपण प्रत्येक प्रश्नावर चर्चा करू। पहिला प्रश्न पडला असेल की टेट एक्झाम होणार का, पुन्हा कधी पण होणार, सिलेबस बदलेल का, परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार, पॅटर्न बदलेल का, मग जे काही मागच्या वेळेस 2017ला जे स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर राहील का, किती जागा भरल्या जातील, परीक्षा घेणारी कंपनी कोणती असेल, मग ह्याच्यामध्ये मागच्या वेळेस नॉर्मलायझेशन नव्हतं, मग ह्या वेळेस नॉर्मलायझेशन असेल का, मग आता आणखीन परीक्षा कोण देऊ शकतो, मी टीईटी पास आहे, हा पेपर पास आहे, तमला पेपर पास आहे, सीटीटी पास आहे का, असे बरेचसे प्रश्न आहेत, त्या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत। मग ह्यानंतर एवढे काय कॉमन प्रश्न आहेत त्या सर्व ह्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। त्यानंतर मी तुम्हाला काहीतरी टिप्स देणार आहे, त्या टिप्सवर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। आता जो काही पहिला प्रश्न पडलेला आहे, टेट एक्झाम होणार का, तर 100% होणार आहे। कधीपर्यंत होणार आहे, तर फेब्रुवारी एंडिंग पर्यंत होणार आहे, तोपर्यंत झालेली असेल फेब्रुवारी एंडिंग पर्यंत। आता याचं स्ट्रक्चर कसं आहे कसं काय नाही ते आतापर्यंत तुम्ही ऐकलं असाल, बऱ्याच चॅनलवर बऱ्याच ह्याच्यावर पडलेलं आहे, तेच स्ट्रक्चर फॉलो केलं जाईल, फक्त काही दिवस मागं पुढं होतील, पण तेच स्ट्रक्चर असेल। जर काही कांड झाला नाही किंवा काही अनहोनी नाही झाली तर ते स्ट्रक्चर फॉलो केलं जाईल। मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की सिलेबस बदलेल का, तर वेळ कमी आहे, एवढ्या कमी वेळामध्ये सिलेबस त्यांनी बदलणं शक्य नाही आणि सिलेबस हा तोच असेल जो की 2017ला होता। मग आता सिलेबस तोच असण्याचं कारण का, कारण हेच आहे, ज्यावेळेस 2017ला परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत त्यावेळेस काठिण्य पातळी जास्त होती, काही पेपरला कमी होती, काही पेपरला जास्त होती, असमान वितरण होतं म्हणजे काठिण्य पातळीचं। मग आता ज्यावेळेस 2017ला जे परीक्षा दिलेले होते त्यांनी ज्या कंडिशनमध्ये परीक्षा दिलेली आहे त्याच कंडिशनमध्ये आत्ताचा पेपर होणार आहेत। का होणार आहे, जर आत्ताचा स्ट्रक्चर बदललं, पॅटर्न बदलला, सगळं बदललं तर त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल। हा अन्याय होऊ नये म्हणून सिलेबस सुद्धा तोच असेल। मागच्या वेळेस जो होता ना, गणित बुद्धिमत्तेला जास्त वेटेज, पुन्हा मागच्या बाकी विषयाला कमी जास्त, सेम तसंच असेल, याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही। परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, परीक्षा ही ऑनलाईनच होणार आहे, सेम ॲज इट इज 2017ला जसं झालं होतं तसं, याच्यामध्ये कसलाही बदल होणार नाही। मग आता पॅटर्न बदलेल का, तर पॅटर्न सुद्धा बदलणार नाही। आता पॅटर्न बदलेल का म्हणजे कसं, मागच्या वेळेस कसं एक गणिताचा प्रश्न, एक मराठीचा प्रश्न, पुन्हा इंग्लिशचा प्रश्न, परत बुद्धिमत्तेचा प्रश्न, मग आता ह्याच्यामध्ये असे काय होते की सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न विचारले होते, सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न विचारला, त्याच्यामध्ये एकच प्रश्न विचारला, मग दुसरा प्रश्न 10-12 प्रश्नानंतर विचारला होता। सेम ॲज इट इज सध्याच्या कंडिशनला सुद्धा तसंच होणार आहे। पण आता बदल होईल का नाही ते नंतर कळेल, पण सध्याच्या कंडिशनला तर सिलेबस तोच आहे, याचा पॅटर्न तोच आहे, स्ट्रक्चर सुद्धा तसंच असणार आहे। म्हणजे 2017ला पेपरचं स्ट्रक्चर कसं होतं, ॲज इट इज स्ट्रक्चर सुद्धा तसंच असेल। आता कारण काय आहे, तर मागं जे होतं कारण ते सांगितलेलं आहे। म्हणजे मागचे 2017ला ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून स्ट्रक्चर, पॅटर्न, सिलेबस तोच असणार आहे। आता याच्यामध्ये नॉर्मलायझेशन असेल का, 2017ला नव्हतं, अद्यापही नसेल। परीक्षेला 2 तास असतील, 1 मिनिट सुद्धा वाढून भेटणार नाही, 2 तासामध्ये आपल्याला 200 प्रश्न सोडवायचे आहेत। आता पुढला प्रश्न आहे की किती जागा भरल्या जातील, जागा किती भरल्या जातील हे आत्ताच ठरणार नाही, पहिल्यांदा पेपर होणार, पेपर झाल्यावर ते हे करणार किती जागेसाठी भरती करायची। सध्या जागा किती असतील ते आत्ता काही सांगणार नाही, सध्या परीक्षा होणं महत्त्वाचं आहे, ते परीक्षा घेतील। मग आता परीक्षा घेणारी कंपनी कोणती, परीक्षा घेणारी कंपनी कोणती हे आपल्याला माहिती नाही,
सरकारला किंवा शासनाला ज्या कंपनी मार्फत परीक्षा घ्यायच्या त्याच कंपनी मार्फत शासन परीक्षा घेणार। आपण कितीही टहापोळा किंवा कितीही बोंबला ह्या कंपनी मार्फत घ्या, त्या कंपनी मार्फत घ्या, शासन तसं करणार नाही। त्यांच्या फेवरमध्ये जी कंपनी असेल त्याच कंपनी मार्फत शासन परीक्षा घेणार। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षा घेणारी कंपनी वेगळी असते आणि आता ज्या कंपनी मार्फत परीक्षा घेतलेली आहे म्हणजे तो डाटा ती परीक्षा कुणाला देणार? आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला देणार। आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तो डाटा पवित्र पोर्टल नावाचं एक संस्था किंवा एक सॉफ्टवेअर असतं त्या ह्याला देणार। मग आपले इकडं परीक्षा झालेले जे मार्क असतात ते सगळे मार्क इथं पवित्र पोर्टलला ऍड केले जातात। कंपनी घेणारी परीक्षा घेणारी कंपनी वेगळी आणि पवित्र पोर्टल वेगळा आहे, दोन्हीला मर्ज करू नका, दोन्ही वेगवेगळं आहे। फक्त परीक्षा एका विशिष्ट कंपनी मार्फत घेतली जाणार, परीक्षा घेतलेला डाटा तो इकडे पवित्र पोर्टलला परत आपल्याला येणार, म्हणजे तिकडे जितके मार्क वगैरे पडले ते सगळे इकडे अपडेट होणार। हे असं प्रोसिजर आहे आणि हेच असं फॉलो होणार सद्यस्थितीला। तर याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही, सिलेबस बदलणार नाही, पॅटर्न बदलणार नाही, स्ट्रक्चर बदलणार नाही। परीक्षा ॲज इट इज जशी 2017ला झाली होती तशीच होणार आहे सद्यस्थितीला तरी। आता ह्याच्यामध्ये किंचित प्रकारचे बदल होऊ शकतात, पण एक गोष्ट लक्षात घ्या, मराठीमध्ये ग्रामर विचारलं नव्हतं, आत्ताही विचारलं जाणार नाही। शब्दसाठ्याला भर दिला होता, आत्ताही दिला जाईल। इंग्लिशमध्ये सुद्धा तसंच विचारलं होतं, आत्ता सुद्धा तसंच असेल। मानसशास्त्राचा मागच्या वेळेचा सिलेबस पहा, आता नवीन काय अपडेट असेल का? म्हणजे मागच्या वेळेस जो काही सिलेबस होता मानसशास्त्राचा त्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल काय ॲड करता येतील का ते पहा। आता हे सगळं झालं, परीक्षा कशी होणार काय होणार ते सगळं सांगितलं। परीक्षा कोण देऊ शकतो? परीक्षा हे कोण देऊ शकतो? टेटची परीक्षा हे फक्त तेच विद्यार्थी देऊ शकतात जे की आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा TET पेपर 1 किंवा TETचा पेपर 2 पास आहेत किंवा ज्यांचं BEd प्लस ग्रॅज्युएशन प्लस MA झालेलं आहे असे विद्यार्थी देऊ शकतात। ज्यांचं BEd झालेलं आहे त्यांना TET पास असणं गरजेचं नाही। आता प्रश्न पडला असेल की CTETचे पास असणारे देऊ शकतात का? हो, ज्यांची CTET म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 किंवा पेपर 2 दोन्हीपैकी कोणताही पास असो तुम्ही त्या इयत्तेसाठी टेट परीक्षा देऊ शकता। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, पहिलीपासून 12वी पर्यंत जेवढ्या काही जागा भरल्या जातील किंवा पहिलीपासून 12वी पर्यंतच्या जागेसाठी एक आणि एकच टेटचा पेपर होणार आहे। प्रत्येक इयत्ता 1ली ते 5वी साठी टेटचा पेपर वेगळा, 6वी ते 8वी साठी टेटचा पेपर वेगळा, 9वी ते 12वी साठी टेटचा पेपर वेगळा असा होणार नाही। पहिलीपासून जे पहिलीला शिकवणारे विद्यार्थी आहेत किंवा 12वीला शिकवणारा असू द्या सर्वांसाठी पेपर एकच असेल, म्हणजे टेटचा पेपर एकच होणार आहे। आता ते ऑनलाईन असल्यावर त्याच्यामध्ये मागच्या वेळेस 29 पेपर होते, मग ह्याच्यामध्ये किती असतील ते सध्या काही माहिती नाही, ते किती का असणं ते महत्त्वाचं नाही, परीक्षा होते हे महत्त्वाचं आहे। पण प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा पेपर असेल तसलं काही नाहीये। पहिलीपासून 12वी पर्यंत तुम्ही कुठल्याही वर्गाला शिकवायला जावा, टेटचा एकच पेपर द्यायचा आहे आपल्याला आणि त्याच पेपरमध्ये टॉप करायचंय। आता सांगितलं पेपर कोण देऊ शकतो, जे TET आणि CTET कोणतं पास आहे ते देऊ शकता। आता जर तुम्ही TETचा पेपर 1 पास असाल तर फक्त आणि फक्त तुम्ही 1ली ते 5वी साठी पात्र असता। TETचा पेपर 2 किंवा CTETचा पेपर 2 म्हणजे जो की 6वी ते 8वी साठी असतो तो तुम्ही पास असाल तर फक्त तुम्ही 6वी ते 8वी साठी क्वालिफाय आहात, म्हणजे 6वी ते 8वीच्या वर्गाला शिकवू शकता। आणि आता ज्यांचं BEd वगैरे झालेलं आहे ते 9वी ते 12वी साठी आहेत, त्यांना TET पास असणं अनिवार्य नाही। फक्त जर त्यांच्याकडे TETचा पेपर नसेल किंवा TET पास नसाल आणि फक्त तुमचं BEd आणि प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही 9वी ते 12वी साठी क्वालिफाय असता। आता ह्याबद्दल आणखीन आपला सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे, तो प्लेलिस्टमध्ये चेक करा की परीक्षा कोण देऊ शकतो, एकदम सविस्तरपणे सांगितलेलं आहे ते पहा। मग आता हे सर्व झाले, हे सगळं होणार आहे, पण आता महत्त्वाच्या टिप्स सांगतो। पहिली टिप्स आहे वेळ वाया घालू नका। वेळ खूप कमी आहे, एकदम असं तोंडावर आल्यासारखी परीक्षा येणार आहे। वेळेचं योग्य नियोजन करा, टाइम मॅनेजमेंट करा। आता फालतूपणामध्ये जास्त वेळ न घालता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, किती जास्त अभ्यास करता येईल तेवढं पहा। आणि सर्वात महत्त्वाचं, पूर्वीचे पेपर उकळून प्या। जेवढे काही 2017ला 29 पेपर झालेले आहेत ते सर्वच्या सर्व पेपर उकळून प्या, म्हणजे एक ना एक ऑब्जेक्टिव्ह, एक ना एक प्रश्न सगळेच्या सगळे उकळून प्या। जेवढे काही गणित बुद्धिमत्तेचे सगळेच्या सगळे प्रश्न आहेत ते सगळेच्या सगळे प्रश्न सोडवण्याचे
आणि फास्ट सोडवण्याचे प्रयत्न करा आणि त्याची जास्त प्रॅक्टिस करा। नंबर 2 ची गोष्ट आहे पूर्वीचा सिलेबस। पूर्वीचा सिलेबस जो होता तो सध्याच्या ह्याला फॉलो करा, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही, झाला तर एखादा दुसरा मार्काचा फरक होईल। सध्याच्या घडीला काही बदल होण्याची शक्यता नाहीये। पेपर म्हणजे पूर्वीचा सिलेबस कसा होता ते पेपर पाहून कट टू कट काढा आणि सध्या आता प्रत्येक चॅनलवर पूर्वीचा सिलेबस वगैरे दाखवत आहेत, ते तुम्ही चेक करू शकता। आपण आपल्या चॅनलवर पूर्वीच्या सिलेबसची प्लेलिस्ट टाकलेली आहे, वाटलं तर ती प्लेलिस्ट बघा। प्रत्येक विषयानुसार 2017 ला सिलेबस कसा होता, त्या सिलेबसनुसार काय विचारलं होतं, काय नाही, त्यासाठी काय अभ्यास करायला पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक विषयानुसार अभ्यासक्रम काढा। ह्या विषयाला आता मानसशास्त्राचा असेल त्याला काय काय विचारलं होतं, त्यानुसार आपल्याला काय काय लागू शकतं ते साईडला काढा आणि तसा अभ्यास करा। आणि जास्त पुस्तकं गोळा करण्याच्या नादी लागू नका। जे महत्त्वाचं आहे, जे ऑथेंटिक आहे, जेच महत्त्वाचं आहे तेच हे करा। कुठलंही आता गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीत सांगायचं झालं तर कुठलं तरी एक पुस्तक करा, ते परफेक्ट करा। एकदमच 4-4 पुस्तकं घेऊ नका, एक ना धड बाराबर चिंध्या करू नका। जे ऑथेंटिक आहे, जे चांगलं आहे, कुठलं तरी एक घ्या तेच परिपूर्ण करा। आणि हा आता हे टेट एक्झाम किती मार्काला असते? 200 मार्काला असते। 2 तासामध्ये हे पेपर सोडवायचं। याच्यामध्ये नकारात्मक मार्क नाही, त्याच्यामध्ये जे टॉप करतील ते निवडले जातील। आता 2017ला जे ज्यांनी परीक्षा दिली होती त्यांना जे जास्त मार्क पडलेले आहेत आणि आत्ताच्या परीक्षेमध्ये ज्यांना जास्त मार्क पडलेले आहेत तेच निवडले जातील। असं नाहीये की फक्त 2017चे निवडले जातील। ह्याच्यामध्ये ज्यांना जास्त मार्क पडलेले आहेत ते राजे महाराजे आहेत, बाकी सगळे सेवक आहेत असं समजायचं। आपलं एकच डोक्यासमोर ठेवायचं किंवा एकच डोळ्यासमोर ठेवायचं। 36 सेकंद आहे, 36 सेकंदामध्ये गणित सोडवायचं आहे आणि 2 तासामध्ये आपल्याला 140+ मार्क मिळवायचे। आणि आता टेट संदर्भात आता नंतर जो काही व्हिडिओ येईल तो फक्त ज्यावेळेस टेट एक्झामची डेट येईल किंवा टेट एक्झामचा GR येईल, फायनल GR येईल, त्यावेळेसच टेट एक्झाम बाबत व्हिडिओ येईल। आता तोपर्यंत टेट एक्झाम बाबत नवीन कुठलाही व्हिडिओ येणार नाही किंवा असं रोज उठून मी टेट बद्दल व्हिडिओ टाकणार नाही। हा टेट बद्दल सुद्धा शेवटचा व्हिडिओ होतो। मागं सुद्धा आपण TET बद्दल तसं सांगितलं, त्यानंतर TET बद्दल व्हिडिओ टाकला नाही। आत्ताच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते TET बद्दल सुद्धा कसलंच अपडेट नाही आणि TET बद्दल सुद्धा कसलाच व्हिडिओ येणार नाही। जेवढं काही टेट बद्दल सांगायचं होतं ते सर्व सांगितलेलं आहे। आणि आता टेट एक्झाम बद्दल चर्चा होईल, कधी होईल? ज्यावेळेस आपण ऑनलाईन स्ट्रीमिंग घेऊ किंवा टेट बद्दल जो काही फायनल GR येईल, जो काही फायनल रोड मॅप येईल, तेव्हाच आपण डिस्कस करू तारखेचं। आता मी तारखेबद्दल ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो नाही, बोलणार पण नाही। ज्यावेळेस फायनल येईल त्यावेळेसच फायनल सांगेल। पण आता जे काही होऊ शकतं किंवा जे काही होणार आहे ते सांगितलेलं आहे आणि तसंच होणार आहे हे सुद्धा सांगतो। जे काही सांगायचं होतं ते सर्व सांगितलेलं आहे। आणि आणखीन जाता जाता एक शेवटी सांगतो की आपण एक PDF लॉन्च केलेली आहे। 4 व्हिडिओज म्हणजे 4 PDF लॉन्च केलेले आहेत। 3री ते 8वीचं विज्ञान जे की सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त येणार आहे ते PDF आहे। पुन्हा त्यानंतर मानसशास्त्राचं 5 मार्काचं PDF आहे। 5 मार्क तुम्हाला नोकरी देऊ शकतात। त्यानंतर जगाचा भूगोल काढलेला आहे, 2017च्या सिलेबसनुसार काढलेला आहे। त्याच्यामध्ये जसं विचारलं होतं आणि आता नंतर काय विचारलं जाऊ शकतं त्या दृष्टिकोनातून जगाचा भूगोल काढलेला आहे। आणि त्यानंतरची 4थी PDF आहे आधुनिक तंत्रज्ञान, जे की 3 मार्काला 2017ला विचारलं होतं। आणि ही म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान हे जगा तुम्ही फॉलो केलात तर 3 पैकी 2 मार्क 100% पडतील, हे मी गॅरंटी देतो। आणि मानसशास्त्राची जी PDF आहे ती 5 मार्काची आहे, ती 5 पैकी 5 मार्क तुम्हाला मिळतील म्हणजे मिळतील, याची गॅरंटी मी देऊ शकतो। कारण 2017चा सिलेबस पूर्ण मानसशास्त्राचा कसा आहे काय नाही ते पाहूनच ती मानसशास्त्राची PDF काढलेली आहे। त्याची प्रोसेस कशी आहे ह्याच्यावर तुम्हाला दिसेल, ती फॉलो करा आणि तुम्हाला ते मिळून जातील बस। आणि हे जी मार्केटिंग केली आहे ती व्हिडिओच्या शेवटी केलेली आहे, स्टार्टिंगला वगैरे काही केलं नाही। आणि जर तुम्हाला फ्री पाहिजे असतील तर हे सर्व आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे, ते व्हिडिओ पाहून लिहून तुम्ही घेऊ शकता, तसं काही नाहीये।